विविधरंगी कलाकृतींनी सजली पाडवा पहाट. संस्कार भारतीचे रौप्य महोत्सवी वर्ष. गेल्या 24 वर्षापासून अमरावती शहरात संस्कार भारतीच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाडवा पहाटचे आयोजन करण्यात येते. शिलांगण रोड स्थित व्यंकटेश लॉन या ठिकाणी गेल्या 24 वर्षापासून यशस्वीपणे संस्कार भारतीच्या माध्यमातून पाडवा पहाट या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये कला, संस्कृती व संस्काराची मेजवानी रसिक प्रेक्षकांसाठी दिली जाते. यावर्षी सुद्धा व्यंकटेश लॉन या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात पाडवा पहाटचं आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे संस्कार भारतीच्या आयोजनाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्या कारणानं कार्यक्रमाची भव्यता वेगळीच होती. पहाटे 5 वाजतापासून रसिक प्रेक्षकांनी पाडवा पहाटचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली होती. याचबरोबर आयोजकांचं स्वागतही करण्यात आलं. या ठिकाणी संस्कार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजनाबद्दल व रसिक प्रेक्षकांच्या मिळणारे दाद यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानले. बघूया पाडवा पहाट कार्यक्रमातील काही सुंदर क्षणचित्रे. विश्वावसुनाम संवत्सरांचा प्रारंभ होतोय. गुढीपाडव्याने प्रारंभ होणाऱ्या या हिंदू नववर्षाच्या मी सर्व अमरावतीकर बंधू भगिनींना संस्कार भारतीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपण असं म्हणतो की 12 वर्षाचा काळ हा एक तप समजला जातो आणि जिथे तप केलं जातं त्याला पच प्राप्त होते. अमरावती संस्कार भारतीच्या पाडवा पहाटने 2 तप केलेली आहेत. 24 वर्षांचा एक प्रदीर्घ कालावधी हा अमरावतीकरांनी नववर्ष कसं साजरं केलं जातं ते केवळ अमरावतीला नव्हे, केवळ विदर्भाला नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे. आणि म्हणूनच अमरावतीचा पाडवा पहाट पाहायला केवळ अमरावतीकर येत नाही, बाहेरून गावावरून सुद्धा मंडळी येत असतात. आणि गेले 24 वर्ष आपण अनेक प्रकारची कथासूत्र घेऊन या ठिकाणी जवळजवळ 2 तास केवळ रंजन नव्हे तर प्रबोधन सुद्धा करत हा जो पाडवा साजरा करत आलो, एक नवी दिशा देत आलो. श्रीरामाचं नवरात्र आजपासून प्रारंभ होतं, त्याचा जय जयकार आपण केला. श्रीरामांचा जय जयकार करणारं श्रीराम तत्व हे केवळ आपल्या कार्यक्रमापुरतं नव्हे तर चराचरात विराजमान विद्यमान करणारा हा पाडवा आणि त्याचा गोडवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असाच कायम राहो आणि आपल्या सर्वांना त्या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सर्वांना धन्यवाद. श्री बापूसाहेबजी गोंडे यांच्या सत्काराकरता श्री विवेकजी कवठेकर यांना मी विनंती करते. आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक पूर्व प्रांत अध्यक्ष कमलताई गोंडे यांच्या सत्काराची विनंती मी जयताई वैष्णव यांना करते. श्री चंद्रशेखरजी बंधू यांच्या सत्काराची विनंती श्री विवेकजी कवठेकर यांना. अतिशय सहकार्य यांचं आपल्याला लाभलेलं आहे. आपण ज्या परिसरात बसलो आहोत त्याचे मालक श्री चंद्रशेखरजी बंधू अगदी निस्वार्थपणे त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच स्मिताताई बंधू यांच्या स्वागताची विनंती मी कमलताई गोंडे मॅडम यांना करते. आज हा सोहळा बघण्याकरता आवर्जून उपस्थित असलेले आमचे प्रांत महामंत्री श्री विवेकजी कवठेकर यांच्या स्वागताची विनंती मी ॲडव्होकेट श्री मिलिंद वैष्णव यांना करते.
एकदा जोरदार या सर्व मंडळींसाठी आपण टाळ्या वाजवू. प्रभू रामचंद्र की, प्रभू रामचंद्र की, प्रभू रामचंद्र की. जोरदार जोक माया भाषेला म्हटलं. हा सांग 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 ऐकू. हा, तिच्या पिरमात ऍडमिन झाला पूर्ण येडा. तिच्या पिरमात ऍडमिन झाला पूर्ण येडा. एक दिवस ती आली आणि म्हणाली, दादा दादा मला मुलगा झाला, हा घे पेढा. अरे 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 अरे, आम्ही आलो हो, कोणी लक्ष देणार आहे की नाही? सॉरी 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 महाराज. सॉरी महाराज, आम्ही ते व्हॉट्सअपवर राणीचं स्टेटस पाहत होतो. अरे तुझ्या त्या स्टेटसच्या तर, अरे आम्ही आलो आहोत तर कोणी मुजरा गिजरा करायची नाही. तिच्या एवढंच ना. अरे 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 अरे, आम्ही कुठला मुजरा म्हणतोय, तुम्ही कुठला मुजरा करताय? प्रधानजी कुठे आहे? प्रधानजी कुठे आहे? महाराज प्रधानजी कुठे आहे? हो अरे प्रधानजी, प्रधानजी, प्रधानजी. जी 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 महाराज जी. 2G, 3G, 4G, 5G, 6G, कुठं कुठं चाललाय महाराजजी मोबाईल. वा 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 वा. प्रधानजी. महाराज कशापायी वागावणी डरकाळी फोडताय? आता फार म्हणजे फार म्हणजे फार झालाय बघा. तुम्ही नाही, तुम्ही इतक्यात राजकुमारांना बघितलंय का? म्हणजे काय महाराज, अहो रोज व्हॉट्सअपवर भेटतो आम्ही. अरे तुम्ही राजकुमारांना प्रत्यक्षात बघितलंय का? नाही नाही, प्रत्यक्षात नाही बघितलं. पण असं ऐकलंय राजकुमार इतक्यात आपल्या खोलीतच असतात म्हणे.
मृगराज कहा, बाज कहा, मृगराज कहा, अति साहस में शिवराज के आगे। बाज कहा, मृगराज कहा, बाज कहा, मृगराज कहा, अति साहस में शिवराज के आगे। बाज कहा, मृगराज कहा, अति साहस में शिवराज के आगे। बाज कहा, मृगराज कहा, अति साहस में शिवराज के आगे। बाज कहा, मृगराज कहा, अति साहस में शिवराज के आगे। शिवराज के आगे, शिवराज के आगे, शिवराज के आगे। कुंद कहा, पयवृंद कहा, अरुचंद कहा, सरराज से आगे। कुंद कहा, पयवृंद कहा, अरुचंद कहा, सरराज से आगे। भूषण भानु कृष्ण कहा, भूमन प्रताप महितल पागे। कुंद कहा, पयवृंद कहा, अरुचंद कहा, सरराज से आगे। कुंद कहा, पयवृंद कहा, अरुचंद कहा, सरराज से आगे। सरराज से आगे, सरराज से आगे। सितारे गाया, अपराधीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही हा सारा। समयी वर्षतील मेघधरेवर, सस्यशालिनी धरा निरंतर, धरा निरंतर। सेवारत जन स्वधर्म तत्पर, स्वधर्म तत्पर। शांती शांती मुनी वांछिते, तिथे वागा, तिथे वागा। ए देवांश, अमेय, हर्ष, ओवी, काय सुरू आहे तुमचं? काय रे, टाइमपास करणाऱ्या जीनियस मुलांनो. ए बघू दे ना आम्हाला. ए मध्ये मध्ये नको करू, आम्ही लॅपटॉप वर सिनेमा बघतोय. आम्ही फेवरेट सॉन्ग ऐकतोय. आणि तू तू काय करतोय रे? आम्ही मोबाईल वर गेम खेळतो. अरे 56 लेवल क्रॉस. येस. तेही नूडल्स खाता खाता. आणि तू काय करतोय रे अमय? मी यांना बघतोय. आणि कधीपासून चाललंय रे हे सगळं? माहिती नाही पण अरे झाले असतील 3 तास वगैरे. बाप रे, इतका वेळ वाया घालवलाय तुम्ही. फालतूपणा आहे सगळं. ए शाळेतल्या बाईसारखी शिकवू नकोस आम्हाला. म्हणे फालतूपणा. अगं मस्त वेळ घालवतोय आम्ही. हो अगदीच. आज सुट्टीचा दिवस. टोटल टाइमपास. फुल टू धमाल. ये. अरे पण सुट्टी मिळालीये तर उपयोगात आणा ना. तेच तर करतोय. एन्जॉय. अरे रे 58 लेवल क्रॉस. येस. हा कसलं रे एन्जॉय? चांगलं खातही नाही आहात आणि चांगलं खेळतही नाही आहात. कसलंच पोषणही मिळवत नाही आहात तुम्ही. उलट डोळे, डोकं, पोट सगळं खराब करून घेताय. वेळेचा चुराडा आहे नुसता. पिचकारी मोहे मुख पर मारत, भर पिचकारी मोहे मुख पर मारत, सारी सारी सहेली भिगोरी रे, सारी सारी सहेली भिगोरी रे, ऐसी गोरी
ऐसी उठा